नमस्कार। वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परत येत असताना भरधाव हायवाने दुचाकीला कट मारला। दुचाकी हायवाच्या चाकाखाली आली आणि पुढे काय घडले ते पाहण्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। छत्रपती संभाजीनगर येथे वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून 3 भावंडे दुचाकीवरून परत येत असताना भरधाव हायवाने दुचाकीला कट मारला। दुचाकी हायवाच्या चाकाखाली आली। यामध्ये तिघे भाऊ बहिणींचा जागीच मृत्यू झाला। ही घटना गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झालटा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना घडली। यामध्ये प्रवीण भगवान अंबोरे वय 28, प्रतीक्षा भगवान अंबोरे वय 22 तर प्रदीप उर्फ लखन भगवान अंबोरे वय 20 सर्व राहणार अकोली तालुका जिंतूर अशी मृत भाऊ बहिणींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा अंबोरीची MIDCच्या मैदानावर वन विभागासाठी शारीरिक चाचणी होती। शारीरिक चाचणी देऊन हे तिघे जण दुचाकीवरून येत होते। पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने कट मारल्यामुळे तिघे जण हायवाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। हायवा चालक अपघात घडताच तेथून पसार झाला। याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली। तिघे भावंडे हे बीड बायपास येथे भाड्याने राहत होते। प्रवीण हा एका दुकानावर काम करत होता तर प्रदीप हा शिक्षण घेत होता। तर प्रतिभाने वन विभागात नोकरीसाठी MIDCच्या मैदानावर गुरुवारी शारीरिक चाचणी दिली होती, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली। पुढील तपास पोलीस करत आहेत।